ही शंभू गोशिवा बनलेली आहे. विजय माया पोशाख मला 100 रुपीज दे. धीरजराव, माझा डान्स कसा वाटला तुम्हाला? राम राम मंडळी, काय मग कसे आहात? आनंदात ना? आम्ही पण आहोत आनंदात. तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे मुलींच्या स्कूलचा ॲन्युअल डे फंक्शन म्हणून स्पेशली पप्पा आलेले आहेत, म्हणजे माझे सासरे बुवा गावावरून त्यांचा प्रोग्राम बघण्यासाठी. आणि मुलींना लवकर शिक्षकांजवळ द्यायचं होतं, त्याच्यामुळे धीरजराव मुलींना आणि पप्पांना घेऊन पुढे निघाले आहेत. आणि मी आता थोड्या वेळाने जाणार आहे मयुरीला घेऊन. पुढे पुढे पुढे. हां, आणि आता मी आणि मयुरी ऑटो करून जातोय प्रोग्रामच्या ठिकाणी. आणि धीरजरावांचा परत परत कॉल येतोय की प्रोग्राम आता थोड्याच वेळ स्टार्ट होत आहे, तर लवकर या. हे बघ, ही शंभू गोशिवा बनलेली आहे. विजय माया पोशाख शिवाजी पात्रे. मध्ये नसेल जरा कधी ना ऐसा बघा. Thank you, sir. Internal body development. Then you have Manomaya Kosh, which means your mind layers, how your mental abilities develop. Jump out, alright, bring it in. आणि आता इथे शंभू जी आहे, म्हणजे आमची शांभवी, तर तिचा डान्स परफॉर्मन्स आहे. आणि इथे टीचर वगैरे जे आहेत तर ते त्यांचे प्रॉप्स वगैरे नीट लावून देत आहेत, त्यांना व्यवस्थित एका रांगेत उभं करून देत आहेत. आणि हा पहिलाच डान्स परफॉर्मन्स आहे स्टेजवरती शंभूचा.
एक सांस जो अंदर जाती है। Our little stars of class Senior KG-A are here to echo this sentiment through a special dance act. It's incredible how discussions, puppet shows and heartwarming rhymes take center आणि stage. आता होणार आहे Manomaya तो शिवाचा emphasizes the परफॉर्मन्स. significance of thoughts and emotions. Now let's get ready for a performance that reflects the importance of social and emotional well-being. Shiva. Excuse me, sir. मुस्कुराए तो दिल को चैन आए, तेरी छोटी सी हंसी से मेरा दिन बन जाए। तेरी छोटी सी हंसी से मेरा दिन बन जाए। रात को जैसे मीठा सा खाना है, तो तू मुस्कुरा, परेशानी खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते। A resounding round of applause for Hello everyone. I'm Vijayana Maya Kosha. I'm provide meaningful experiences, connecting the cognitive and conscious aspect of learning. Vijayana Kosha, do you know how we develop you in children at Potapre? No, any girl to know. At Potapre, little learners delve into the wonders of STM activities, learning math, activities of number magic, the foundational literacy program, symphonics and science experiments, learning by doing, thereby developing Vijnana Kosha. आसमां के और शायद और कोई आसमां होगा। आणि आता आमचा परफॉर्मन्स होणार आहे. एक दिन मुस्कुरा के ये बताया तारा को। Ladies and gentlemen, a strongest round. छोटी सी आशा मस्ती भरी हंसी
आणि फायनली आता प्रोग्राम संपलेला आहे. शंभूला तर घेऊन आलेलो आहोत आणि ती खूपच छान छान आनंदी आहे, छान परफॉर्मन्स झाला म्हणून. आणि शिवाला घ्यायची वाट बघतोय, पण तिथे खूपच गर्दी आहे म्हणून थोडं मोकळं झालं की मग वरती स्टेजवर जाऊन शिवाला आणतो. चलो गाइस, थँक्यू सो मच. आणि आज बाबांना पण खूप प्राऊड फील होत होतं दोघं मुलींना असं छान छान डान्स परफॉर्मन्स करताना बघून स्टेजवर. मग टीचर्ससोबत पण आम्हाला थोडे फोटोज काढायचे होते, तर आता इथं परत स्टेजवर आलो आहेत आणि आता इथे आम्ही फोटो काढून घेतो टीचर्ससोबत. आणि फायनली वेळ झाली ती म्हणजे फीडबॅक लिहिण्याची, तर माझा फीडबॅक लिहून झाला आहे. आणि धीरजराव पप्पांना घेऊन घरी गेलेले आहेत. मी, मयुरी आणि मुली आता आम्ही ऑटोने जाणार होतो, कारण आम्हाला थोडे फोटोज काढायचे होते म्हणून थोडं थांबलो होतो. आणि आता इथं शिवा आणि शंभू त्यांचं नाव लिहित आहेत तिथे. झालं. आणि आज मला पण खूप छान वाटत होतं, कारण जवळपास 12 वर्षानंतर म्हणजे डिग्रीच्या फायनल इयरनंतर मी आजच स्टेजवर परफॉर्मन्स करत होती, तर तो करून खूप छान वाटलं. आनंदही झालं, कारण मनात भीती होती की परत आपल्याला स्टेजवर डान्स करता येतं की नाही. आणि हे कॉलेज आहे, खूप मोठं कॉलेज आहे, सिम्बायोसिस कॉलेज म्हणून, तर तिथे प्रोग्राम होता. A few moments later. बाबा, तुम्हाला आमचा डान्स कसा आवडला? तुम्हाला आमचा डान्स कसा आवडला? हे बाबाने मला 100 रुपीज दिले, मीने नीट डान्स केला त्याच्यामुळे. धीरजराव, माझा डान्स कसा वाटला तुम्हाला? डायरेक्ट शब्द नाही बोलायला. आणि पप्पा आले तर त्यांच्यासोबत आईंनी मुलींसाठी खूप सारा खाऊ बांधून दिलेला आहे. तर हे आमच्याकडे मिळतं, तो चिवडा, हे मुरमुऱ्याचे लाडू छानसे मुलींना खूप आवडतात. तसंच हे आता हिवाळ्यातले जे लाडू असतात तर ते आणायचे बाकी होते, तर तेही देऊन पाठवले. आणि हा माझ्या आवडीचा खाऊ म्हणजे केळीचे वेपर्स, आणि शंभूलाही खूप आवडतात. त्याच्यासोबत हे अनारशांचं पीठही बनवून दिलेलं आहे. आणि सोबत थोडा भाजीपाला जो असतो, तर शेवग्याच्या शेंगा, ही जाड मिरची इथं सहसा मिळत नाही, तर ती जाड मिरचीही देऊन पाठवली आहे. आणि हे तिळीचे आणि शेंगदाण्याचे डाळीचे असे लाडू पण देऊन पाठवले, पण ते थोडेसे प्रवासात गरमीमुळे वितळले. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आशा करते की तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आपण भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. टेक केअर अँड बाय.